पुणेकरांचा रोजचा प्रवास जास्त वेगवान, सोयीस्कर आणि विश्वासार्ह बनवणारी पुणे मेट्रो 2025 मध्ये यशाच्या नव्या रुळांवर धावली आहे। अवघ्या काही वर्षात मेट्रोने शहराच्या वाहतुकीच्या सवयी बदलून टाकल्या असून गेल्या वर्षातील तिच्या कामगिरीने नवे विक्रम प्रस्थापित केलेत। पुणे मेट्रोने 2025 या वर्षात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवरून एकूण 6.71 कोटी प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा दिली आहे। या प्रवासी संख्येमुळे मेट्रोला 107.6 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। वाढती प्रवासी संख्या ही पुणेकरांचा मेट्रोवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचं स्पष्टपणे दर्शवतं। महिन्यानुसार प्रवासी संख्येचा आढावा घेतला असता फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी म्हणजे 43.7 लाख प्रवासी नोंदवले गेले, तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक 75.92 लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केलाय। जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात 60 लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केलाय, ज्यामुळे सप्टेंबर हा वर्षातील सर्वात गजबजलेला महिना ठरला। प्रवासी संख्येबरोबरच उत्पन्नातही सातत्याने वाढ झाली। फेब्रुवारीमध्ये मेट्रोचे उत्पन्न 6.73 कोटी रुपये होते, तर सप्टेंबरमध्ये ते वाढून 11.70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं। अधिकाऱ्यांच्या मते ही वाढ मेट्रोच्या आर्थिक स्थैर्याचा सकारात्मक संकेत असून मेट्रो आता पुणेकरांसाठी दैनंदिन प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय बनली आहे। आगामी काळात हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्च 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल या दोन्हीमध्ये आणखी वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स।